का तुला आमदारात चाललो तू आराम चालला होता का आमच्यावर चढला होता आमचं तोंड फुटलं आहे ना मी खाली लावलो वरनं उडी मारली यानं झाडावर अरे अवघड जाग्यातनं मोडला एकच मिनिट मिलिटरी मेनचा डॉक्टर आहे मी मिलिटरी मेनचा मुंबई सिव्हिल हॉस्पिटलला 14 वर्ष डॉक्टर म्हणून मी भद्रानं नोकरी केली. बरं झालं. आता फक्त इकडे आलूया. तिकडे कशाला आलाय आता? माझ्या आपलं पेशंट मेली म्हणून मला हाकलून लावले. मारायचा बेटा मी नीटच करणार. तुमच्या पायात पडते तू काय लागला आज पाय कुणी कराय तुझा आज तुम्ही बघायची आपली शिर थंडा थंडा उडायला यायला ज्याचं करावं बरं तर म्हणतोय माझं खरं मधली शिर ठाणा ठाणा उडती म्हटल्या मोठाचे म्हटल्या मोठावर पडला मोठावर पडला लय लागले तू काय लागलाय पाय एका फटक्यातच मोकळा. म्हणून तू फटक्यात मोकळा करतो. पाय लांबव जरा फटक्यातच मोकळा. अरे काय त्याचा पाय दुखवलेला होतो आटली बँड आहे हो. त्याचा पाय एक तर दुखते त्याचा पाय बाजूला पाय घातली लाथ खाल मांडली याला. याला पाय बसवाय येत ए, नाही, तुझा पाय तिकडे हा, याला आहे काय? अगं काही पाय तुझा दुखतो ना, आमचा पाय घालतो काय? उठून उभा राहा आणि खटक पाय पाटकी ना. कसं काय खटकाच अरे याला डॉक्टर म्हणते जोडीदारी भेटा तुम्ही चलन पाडलं का आणि तो बाहेर त्या दाराचा मसोबा तिकडे विचार करतो जोडीदार तुला काय वाटतंय का या गोष्टीबद्दल? मला संशय आलाय गड्या. काय म्हणून अरे ती पाय पाय म्हणताना आपण पायाकडे चोळायच्या नादात होतो बायच्या मुर्द्याकडे बघून रडत होती तुझ्याने ती रडायला लागलेली बघितली ना आपलं लक्ष जाऊन म्हणून ती आई घालायचं पाय पाय म्हणायचं. आपल्याला महाराजांनी सांगितलंय कोण कोण रडत त्याला तरुण अंबर मला म्हणायचं आहे मोठल्याला पाहिलं की नीट होतो का काटा मोडला तर माणसाला तास 2 तास दुखतय. संशयित आरोग्य बाबा अरे इकडे ये आईला कशाला चालेल काय तुमचं कशाला बोलत आहे आम्हाला? कोण आहे तुमचा मुलगा आणि पाय कशाने मोठला झाडावर चढला होता ना. कशाला झक मारायचं झाडावर गेला हो शिव्या देऊ नका साहेब. म्हणजे तुझ्या हिताचं बोलतोय झाडावर कारण काय? अहो बोकडाला पाला काढायचा ती झाडावर आता वळीला आला तुम्हाला बोकड आहे काय? हा त्याला पाला काढतो. होय होय आता एक विचारतो विचारा 12 वर्ष दरबारात नोकरी करतो तुझ्या दारात कधी लेंडी दिसली नाही जनावराची शहराची आणि बोकड कुठं आहे? म्हणजे काय मी बोलती ती तुम्हाला काय खोटं वाटतंय काय? आमचं खरं वाटत नाही का तुझं बोकड आम्हाला गाव बरोबर का? आम्ही बोकाड बघितल्याशिवाय विश्वास ठेवणार नाही गावल्याशिवाय मी तर हालणारच नाही. पुन्हा मागायला जाऊ नका माझ्यावर. एकच बोल तू बोकाड दाखवायचं म्हणजे माझ्यावर विश्वासच नाही म्हणायचं. मला मनात वाटत नाही. गाव पहिलं
काढू द्या तुमचं हा. तिकडे तिकडे पुढं तिकडं हा इकडं समोर सराय गेलंय काय हा वादाळीचं आहे रे. हाक मारू काय तुम्हाला विश्वास नाही का विश्वास गेला नांदळ आये हो यांना बोकाड जाऊ हा बोकाड जाऊ ती नका ती जाऊ म्हणते ती बोकाड हा हाक मारती हर खंड्या काय तुम्हाला तुला नाव म्हणलं का लावू म्हणलं तुम्ही पण लावू की जाऊ नाव म्हणलं होतं तुम्ही जाऊ पण लाव काय झालं नाव म्हणलं का लाव म्हणलं काय तुम्हीच लाव म्हणला किंवा काय बी बोलताय तुमच्या तोंडाला तुम्ही तुम्हाला खराबपणा माझा वाटत नाही मग काय तर असं जाऊ म्हणलं सकाळीला जाऊ म्हणलं का तुम्हाला विश्वासात मारून हाक मारली मी तुला का बोकाड आणि तुम्ही वाकून बघताय तिकडं बोकडाकडे पण बाबा असं झालं इकडे या काय नाटके करायला लागलाय काय तुम्ही आम्हाला काय बसवून चालत नाही कसलं काय साहेब हे बघा तुम्हाला नाही तुमच्या ड्रेसला मान देतो आम्ही साहेब म्हणून मला सांगा एखादं बोकाड जर आलं तर आम्ही 50 घेतो मग तुम्ही काय करा जास्त देऊ नका निदान 25 रुपये कमी करतो. पैसा मग काय ते बोकाड आम्हाला लागून किती मी 12 रुपये द्या नाही. माझ्यावर एक जातात द्या लवकर द्या आई गे हा हे द्या बाबा बियाला बरं आहे का? लय चांगलं बघ कळतंय लगेच आता. मुतखडा झाला की मी इकडे पाय लागायला लागलं तर ठीक आहे. आणि इकडे शिकाय